तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आपण आज आलो आनंद सागर सिटीमध्ये आणि संकेतला गाडी शिकायची होती म्हणून. तर आज आपल्यासोबत कोण कोणाला आहे दाखवतो तुम्हाला. तर बघू शकता आपल्यासोबत आलेले आहे संकेत, कारण संकेतला शिकायची आहे गाडी. आणि साहिल आहे, वेदांत आहे, कारण संकेतचा आला आहे लर्निंग आलं ना तुझं. लर्निंग आलाय आपलं कालच लर्निंग. तर हे बघू शकता तुम्ही, रोड किती छान आहे, म्हणजे पूर्ण खाली वातावरण आहे इकडे. तर चला आता पटापट. तर मित्रांनो, खूप दिवसानंतर, किती दिवसानंतर गाडी चालवत आहे आता तू? मी आता तरी आपल्याला 1-1.5 महिना झाला आहे गाडी चालू. 1-1.5 महिना झाला आहे. आणि तुला माहिती आहे पूर्ण क्लच वगैरे सर्व तुम्ही जसं सांगितलं तसं पूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसिजर लक्षात आहे. ठीक आहे. आज आपण पाहून घेऊ कशी चालू होते गाडी, कशी काय होते. आणि वेदांतचं पण लर्निंग लायसन आलेलं आहे. आणि साहिलला पूर्ण गाडी येते आहे ना साहिल? पुरी आती साहिलला पूर्ण गाडी येते. तर आता बघू कसं काय चालवते संकेत, काय चालू आहे ते. भरपूर दिवसानंतर चालवतो आणि रोड पण पूर्ण खाली असल्यामुळे काही टेन्शन नाही, कुठे पण चालू कर गाडी. फर्स्ट टाक, हँडब्रेक. तर बघू शकता मित्रांनो, किती छानशी अशी सिटी आहे ही वाली. आणि ते गाडी चालवायसाठी खूप चांगली जागा आहे, बघू शकता. आणि संकेत पण खूप छान चालवत आहे गाडी, म्हणजे खूप दिवसानंतर चालवत आहे, पण येता यायला बरोबर. बढिया. लेफ्ट घे जो. जाऊ देतो. आणि इथे नाही का मित्रांनो, रिक्स नाही आहे, म्हणजे खूप मोठे मोठे रोड आहेत ना, तर काही रिक्स नाही इथे, बघू शकता. आणि खूप मस्त सिटी आहे ही वाली. आता घेऊ. आणि रोड पण खूप मोठे मोठे आहे, तर काही टेन्शन नाही. आणि असं काही नाही की संकेतला चालवता येतं आता भरपूर आहे ना साहेब? मस्त चालू आहे. हळूहळू रिवर्स जाऊ दे, हळूहळू मागे बघ आरशामध्ये पूर्ण. हां, जाऊ दे तशी मागे, जाऊ दे बस. गाडी बंद नाही पडायची. हां, ॲक्सिलेटर एकदम नाही द्यायचं, चालू दे. लेफ्ट राईट सांगा. हो, सरळ जाऊ दे. हे बघू शकता, मंदिर पण आहे. आणि संकेत बऱ्यापैकी गाडी चालवत आहे. कसं वाटत आहे तुला चालवून? नंबर छान वाटत आहे. जसं तुम्ही सांगितलं स्टेप बाय स्टेप, सर्व स्टेप बाय स्टेप आपण फॉलो करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आज गाडी आपल्याला बरोबरपणे चालवता येत आहे. अनिकेत भाऊचा मी तिसरा कॅन्डिडेट आहे जो गाडी शिकून राहिला आहे. याच्या पहिले वेदांत आणि साहिल या दोघांनी गाडी खूप चांगल्या पद्धतीने शिकलेली आहे. तर हा साहिल पण खूप छान पद्धतीत चालवतो गाडी. स्पीड कमी कर, फर्स्ट लाईन. जास्त हवाबाजीमध्ये नाही चालवायची गाडी का, जशी सांगितली आहे तसं रूल फॉलो करायचे. हो, नाही इथून लेफ्ट घे. तर बघा मित्रांनो, किती छान पूर्ण हिरवं आणि खूप स्पेस आहे इथे, गाडी पलटायला असं बढिया. कृष्णाई सिटी. आणि ही कृष्णाई सिटी आहे, एकदम ॲक्सिलेटर नाही द्यायचं. ही कृष्णाई सिटी. आणि तिकडे आनंद सागर सिटी आणि तिकडे गणराया ग्रीन. तर अशा 3 मिळून एक आहे ही पलटो. आणि गाडी शिकायसाठी ती इतकी छान जागा आहे की खूप छान पद्धतशीरपणे तुम्ही गाडी चालवू शकता इथे, नो टेन्शन. सेकंडवरच जाऊ देतो आणि घेतो राईट घेतो. हो, ओके, राईट घेऊन घे. कसं वाटलं मग आता तुला चालून? एक नंबर वाटलेला आहे. काही अजून काही कमी जास्त भरपूर दिवसानंतर चालवली आहे, तर दिवसानंतर चालल्यावर एक एक्सपिरियन्स तर भेटते आपल्याला की क्लचवर थोडा नियंत्रण ठेवणं मुश्किल राहते. तर अनिकेत भाऊ, आता मला एक सांगा, जर आपली गाडी ट्रॅफिक मध्ये आहे, हो, ट्रॅफिक मध्ये माझ्या गाडी समोर एक गाडी आहे आणि हो. ती गाडी जर समोरून जात आहे, सिग्नल क्लिअर झालेला आहे आणि मला गाडी समोर घ्यायची आहे, त्या कंडिशन मध्ये मी गाडी कशी हळूहळू समोर घेऊ? बघ कशी सिच्युएशन आहे ती बघावं लागते पहिली. समजा आता तुला ट्रॅफिकमध्ये तू थांबून आहे आणि समोर पूर्ण गाड्या उभ्या आहे, बरोबर आहे, तू उभा राहशील. त्याच्यानंतर समोरची गाडी कशी समोर चालली तिला फॉलो करावं लागेल तुला मागे राहून, बरोबर आहे. तर फर्स्ट मध्ये गिअर टाकून ठेवायचा नाही,
तुला गाडी न्यूट्रल करून ठेवावं लागेल, ब्रेक दाबून ठेवावं लागेल, हँड ब्रेक लावून ठेवावं लागेल. गाडी बंद करायची नाही. जेव्हा सिग्नल झालं समाप्त, त्याचा टायमिंग पूर्ण समाप्त झाला की सगळ्यात पहिले हँड ब्रेक जो आहे ना तो रिलीज करायचा. ठीक आहे. हँड ब्रेक रिलीज केला, फर्स्ट गिअर टाकायचा आणि गाडी हळूहळू क्लच सोडून हळूहळू ऍक्सिलेटर देऊन गाडी समोर न्यायची. बंद पण नाही पाडायची, तिथं गाडी बंद पडली पाहिजे नाही, म्हणून हँडब्रेक काढायला लावला नवीन असताना. कारण का हँडब्रेक जर तू लावून गाडी समोर करशील तर गाडी बंद पडत. बरोबर आहे. म्हणून पहिले हँडब्रेक रिलीज करायचा, त्यानंतर मग गाडी हळूहळू समोर घ्यायची. ठीक आहे. आणि जशी गाडी समोरची चालली तसं तिला फॉलो करायचं. आता एक प्रॅक्टिकल घेऊ ना. प्रॅक्टिकल ट्रायल प्रॅक्टिकल घ्यायचं आहे ना. प्रॅक्टिकल घ्यायसाठी आपल्याला सिटीत जावं लागेल. नाही, सिटीत तर जाऊच आपण, पण इथे एक मला डेमो प्रॅक्टिकल, सपोज एक गाडी उभी आहे माझ्या समोर आणि ते गाडी हळूहळू करून समोर चालली आहे, तर त्या हळूहळू कंडिशन मध्ये मी कशी गाडी चालली. ठीक आहे. एक इमॅजिन कर, आता साहिल नाही तर वेदांत, तुम्ही दोघे जण समोर उभे राहा. दोघे जण टेन्शन नका की दोघांना उडवत नाही, समोर उभे राहा, जा समोर. तर मित्रांनो, संकेतला आता अशी ट्रेनिंग पाहिजे का याला नाही का, समोर ट्रॅफिकमध्ये जर ट्रॅफिक थांबलेला आहे आणि तिथे समोर गाडी आहे तर त्याच्या मागे हा गाडी कशी मागे त्याला फॉलो करेल. तर त्याच्यासाठी आपण एक डेमो दाखवत आहोत. तर डेमोमध्ये आपल्याजवळ 2 माणसं आहे, त्या आहेत वेदान आणि साहिल. तर यांना आपण समोर हळूहळू जायचं समोर, हळूहळू यांना समोर जायला लावू आणि संकेतला नाही का त्यांना फॉलो करायला लावू. तर संकेतची इच्छा आहे अशी ट्रेनिंग पाहिजे त्याला, तर आपण तशी ट्रेनिंग देऊ त्याला. तर चल स्टार्ट कर गाडी. तुम्ही हळूहळू जाता समोर, स्टार्ट कर. केली स्टार्ट, फर्स्ट टाक, चल जाऊ दे, फॉलो कर त्यांना. हळूहळू समोर जा तुम्ही, ह्या या गाडीच्या मागे राहा. यांच्या जा, त्यांच्या मागे मागे ने हळूहळू ने ना, ने त्यांच्या मागे मागे ने ने ने. कसा करताय तू हँडल, फर्स्ट गिअरवर चालू दे ना, जास्त अंतर नाही ठेवायचं. बघ बंद पडली, अशी ट्रॅफिक मध्ये बंद पडली पाहिजे नाही. त्यासाठी तुला क्लच जे आहे ना ते हळूहळू समोर वरती करावं लागेल, रिलीज करावं लागेल आणि ऍक्सिलेटर हळूहळू द्यावं लागेल. समजलं? चला पुन्हा एक वेळा. किती दूर गेलतो आम्ही, पुन्हा एक वेळा. चल रिपीट घे. चालू दे त्याच्या मागे मागे त्यांच्या, चालू दे. हळूहळू क्लच रिलीज कर, हळूहळू ॲक्सिलेटर दे सोड भिवू नको, दे. आता ब्रेक मार. तुम्ही थांबा, तुम्ही हळूहळू थांबायचं आणि हा वाला ब्रेक मारतो का नाही बघू. तर चला हळूहळू चालू दे आणि एवढ्या जोरात ब्रेक नाही मारायचा. एकदम RPM द्यायचं नाही, ॲक्सिलेटर एकदम वाढवायचं नाही. एकदम स्पीडनं ब्रेक मारला तू, मारला ना. किती स्पीड होती गाडीची, म्हणजे खूप स्पीडने ब्रेक मारला, एकदम झटक्याने. तसा नाही मारायचा. हळूहळू ने, अजून मागे ने, हळूहळू अजून ने त्यांच्या मागे. फर्स्टवरच ठेवायची गाडी. चालू दे मागे, चालू दे. एकदम त्यांच्या जवळ हळूपणे थांबव. ठीक आहे, आलं समजलं थोडंफार. तर आता आपल्याला रोज प्रॅक्टिस करायला, रोज आणि आपल्याला ट्रॅफिकमध्ये न्यावं लागेल. आणि संकेतची ट्रेनिंग सध्या इकडे शांत याच्यातच चालू आहे, कारण त्याचं जमतेम कालच आलं ना लर्निंग. तर कालच या दोघांनी पण लर्निंग कालच काढलं, एक वेदांनी आणि संकेतनी कालच लर्निंग काढलं. तर आता आपण आज आणला याला आनंदसागर सिटीमध्ये एकदम सायलेंट आणि एकदम शांत रोडमध्ये. तर आता आपण काही 2-4 दिवसानंतर जेव्हा याचं पूर्ण होऊन जाईल, हा म्हणजे बऱ्यापैकी याला चालवता येईल, तर त्याच्यानंतर आपण याला सिटीमध्ये घेऊन जाऊ आणि तेच ट्रॅफिकमध्ये. तर सिटीमध्येच ट्रॅफिक राहील ना. तर सिटीमध्ये आपण याला घेऊन जाऊ ट्रॅफिकमध्ये, ते पण ट्रेनिंग देऊ. आणि बऱ्यापैकी आली आहे गाडी, एकदम अशी नाही आहे तसं काहीच नाही. तर साहिल आहे ना, हा साहिल 1 महिन्यामध्ये भरपूर गाडी शिकला, म्हणजे कुठे चालू शकते तो. आणि 1 महिना त्यानं कंटिन्यू गाडी चालवली, 1 महिना कंटिन्यू गाडी चालवली, तर त्याला बऱ्यापैकी गाडी येते. आणि वेदांतला पण येते बऱ्यापैकी. आणि हे दोघं जण म्हणजे सेम आहे. त्यांचं परमनंट लायसन येतपर्यंत आपण यांना असंच फिरवू आणि गाडीला एल वगैरे लावून, आणि जेव्हा परमनंट येईन तेव्हा मग
आपण नागपूरपर्यंत घेऊन जाऊ यांना आणि नागपूरमध्ये ट्रॅफिकमध्ये कशी चालवायची काय चालवायची याची पूर्ण इन्फॉर्मेशन द्यावं लागेल. तर आता आपण साहिलला एक चक्कर देऊ गाडीचा. साहिल पण खूप दिवसानंतर चालवत आहे गाडी. साहिल चालव. काय झालं? क्लच बघायचं आहे का? क्लच बघून घे. हार्ड आहे थोडा क्लच. ठीक आहे, जास्त हार्ड नाही ना. आणि साहिल नाही का थोडा, साहिलकडे स्विफ्ट आहे तर साहिल स्विफ्ट चालून आहे. तर आज फर्स्ट टाइम चालवत आहे ना तू? फर्स्ट टाइम तो वॅगनार चालवून राहिला. तर चल हो न्यूट्रल. हार्ड आहे ना थोडा. बघून घे संकेत. आणि मित्रांनो सगळ्यांचं चालवणं वेगवेगळं राहते. तर साहिल बघू शकता तुम्ही कसा चालवत आहे एकदम. आणि एकच महिना झाला साहिलला चालवून, पण तो पूर्णपैकी चालवते गाडी. पूर्ण गाडी चालवतो तो, बघू शकता. आणि इथे बघू शकता तुम्ही इथे पूर्ण रील बनवणं चालू आहे. तर हे पूर्ण कामात येते रील बनवायच्या. हे पूर्ण सिटी रील बनवणं आणि आपण गाडी शिकवून राहिलो. तर खूप छान झालं ही सिटी बनवून. बघा मित्रांनो काहीच सांगायचं नाही आहे. पूर्णपणे साहिलला माहीत आहे कशी चालवायची काय चालवायची. आणि पूर्ण एका हाताने तो पूर्ण हँडल करून राहिला गाडीला. बघू शकता तुम्ही. बघितलं ना तू कशी चालवली? तू सांग. एक नंबर चालवली. आणि किती महिन्यानंतर चालवत आहे तू गाडी? ऑलमोस्ट 3 महिन्यानंतर. 3 महिन्यानंतर गाडी चालवत आहे. 3 महिन्याच्या आधी 1 महिन्या पहिले हा गाडी शिकला होता आणि पूर्ण 1 महिना कंटिन्यू चालवली होती गाडी. म्हणून आज बघा पूर्ण परफेक्ट गाडी चालवली आहे. तसं संकेतला पण बनायचं आहे, पूर्ण प्रो ड्रायव्हर बनायचं आहे ना. पूर्ण तसं रोज तुला कंटिन्यू गाडी चालवावं लागेल. चालेल आपल्याला. मित्रांनो बघू शकता आता संकेतने लावली आहे गाडी आणि आम्ही आलो आता. सगळे चालवली बऱ्यापैकी चालवली संकेतने. 1 नंबर चालवली आहे मित्रांनो. बऱ्यापैकी संकेतने गाडी चालवली आहे. तर चला मित्रांनो आज एवढंच. आजच्या ब्लॉगमध्ये मजा आली असेल तर ब्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू कोणा नवीन ब्लॉगसोबत. तर तोपर्यंत बाय.